हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर ह्या आधी सुद्धा मी 2-3 व्हिडिओ तुमच्यावर शेअर केले की किचनमध्ये कमी वेळ जावा म्हणून काय काय पूर्वतयारी करून ठेवली पाहिजे। तर त्याचबरोबर मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे टिफिनमध्ये देण्यासाठी आपण कुठल्या रेसिपी देऊ शकतो। म्हणजे ज्यांच्याकडे कमी वेळ असेल किंवा ज्यांना कमी वेळ सकाळची कामं आवरायची आणि खूप वाटण किंवा हे करत बसायचं नाही, तरी सुद्धा भाज्या थोड्याशा दाटसर किंवा थोडीशी ग्रेव्ही असणाऱ्या हव्यात, खूप ड्राय अशा भाज्या नको, तर कुठले ऑप्शन आपण निवडू शकतो अशा भाज्या देण्यासाठी आणि कमी वेळेत अशा भाज्या कशा करायच्या। त्याला अशा तुमच्यावर 10 रेसिपी मी शेअर करणार आहे ज्या तुम्ही टिफिनसाठी देऊ शकतो, लवकर बनतात आणि खूप जास्त काही वाटण वगैरे करायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये। आज तर एकदम सोपी रेसिपी शेअर करणार आहे। आपण सुरुवात करूया डाळीपासून। तर मी आज तुमच्याबरोबर मसूरची डाळ ही रेसिपी शेअर करणार आहे आणि ही रेसिपी जी आहे ना, बॅचलर असतील, स्वतः जेवण बनवून खात असतील त्यांना सुद्धा खूप यूजफुल आहे। ज्यांना भाजी नसेल बनवायची, फक्त डाळच बनवायची असेल तर एक्स्ट्रा भाजी बनवायची गरज नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही मसूरची डाळ बनवली तर, आणि खूप टेस्टी सुद्धा लागते ही डाळ आणि एक्स्ट्रा भाजी सुद्धा बनवायची गरज नाही। किंवा सुद्धा आपण पातळ भाजी आणि सुकी भाजी असंही देतो। तर जेव्हा आपल्याकडे कमी वेळ असेल, घाई असेल, एकच भाजी द्यायची असेल, त्यावेळेला तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता। तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करते मसूरची डाळ कशी बनवायची। एकदम टेस्टी बनते आणि कमी साहित्यात बनते। तर आपण लगेचच डाळ बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी तर 1 वाटी मसूरची डाळ घेतली आहे मी आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ असं पाण्याने तिला धुवून घ्यायची आहे। तर आपली डाळ मस्त धुवून घेतलेली आहे आपण हिला, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी भिजत ठेवते। आपला जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो कापून घेऊया तोपर्यंत ही भिजेल आणि लवकर शिजण्यासाठी सुद्धा मदत होईल। तर इकडे एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, एक मीडियम टोमॅटो, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी। तर कढईमध्ये तेल घेऊया आपण। त्याच्यामध्ये थोडेसे जिरे, 1-2 तेजपान आणि 1 चक्री फूल आपण टाकले फोडणीसाठी। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया। ह्याला मिनिटभर असं परतून घेऊया आपण, आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा ॲड करून त्यालासुद्धा आपण छान गोल्डन रंगावर परतून घेणार आहोत। तर आपलं आलं लसूण पेस्ट परतून झाली। याच्यामध्ये आता मिरची ॲड करूया आपण आणि कांदासुद्धा ॲड करूया त्याबरोबर। कांद्याला छान आपला रंग येईपर्यंत, तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर कांद्यामध्येच आता मीठ ॲड करते, कारण सकाळची आपल्याला घाई असते, तर मीठ ॲड केल्यामुळे ना कांदा आपला लवकर परतून होतो। आणि थोडासा कढीपत्तासुद्धा ॲड केलेला आहे। कढीपत्ता फोडणीत टाकण्यापेक्षा तुम्ही त्यानंतर टाकला कांद्यावर वगैरे ना, तर त्याची टेस्टसुद्धा छान येते आणि तो जळत वगैरे सुद्धा नाही। फोडणीत टाकला तर जळू शकतो, त्याचा तो म्हणजे हिरवा रंग आहे ना तसाच राहतो टिकून, आणि टेस्टसुद्धा छान येते। थोडासा कांदा बाजूला करून थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे मी। तुम्हाला हवं असेल तर फोडणीसुद्धा टाकू शकता तुम्ही। आणि आता छान असा कांद्याचा रंगसुद्धा चेंज झालेला आपला। आता आपण टोमॅटो ॲड करूया याच्यामध्ये। टोमॅटोला थोडंसं परतून घेऊया, आणि टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी ना याच्यामध्ये 3 ते 4 चमचे गरम पाणी ॲड करते मी। ही सुद्धा टिप्स लक्षात ठेवा। असा टोमॅटो परतत बसला तर त्याला सॉफ्ट व्हायला वेळ लागेल, त्यापेक्षा तुम्ही थोडंसं पाणी ॲड करायचं आणि आपले सगळे मसाले ॲड करेपर्यंत टोमॅटो छान असा सॉफ्ट होतो आणि पाणीसुद्धा आटलं जातं। त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकली आहे मी, अगदी पाव चमचा, आणि थोडीशी हळदसुद्धा टाकली आहे। आणि छान असं टोमॅटोला थोडंसं मॅश करून घेऊया। तो सॉफ्ट झाला पाणी टाकल्यामुळे, थोडासा चमच्याने मॅश करून घेतला आहे मी। आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकूया। कोथिंबीरसुद्धा तेलावर छान परतून घ्यायची आपल्याला। आणि ही डाळ आपण ठेवलेली भिजत, त्यातलं पाणी काढून घेऊया। हे पाणीसुद्धा आपण नंतर वापरणार आहोत, आणि पण आधी डाळ घालायची आपल्याला, फक्त डाळ तेलावर परतून घ्यायची आहे। तर ही मसूरची डाळ छान मसाले आणि तेलावर व्यवस्थित अशी 1-2 मिनटं परतून घेऊया आपण। तो मस्त अशी डाळ परतून झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये 1.5 ते 2 ग्लासापर्यंत गरम पाणी ॲड करते मी, कारण सकाळी घाईच्या वेळेला गरम पाणी जर ॲड केलं ना तर आपल्या भाज्या लवकर शिजण्यासाठी मदत होते आणि त्याची टेस्टसुद्धा जास्त चांगली येते। तर डाळ भिजवलेलं जे पाणी बाजूला काढून ठेवलेलं ते सुद्धा ॲड केलेलं आहे मी,
आणि इतर वेळेससुद्धा नेहमीच भाज्यात जर तुम्ही गरम पाणी टाकून शिजवलं ना तर खूप लवकर पण शिजतात आणि टेस्टसुद्धा चांगली येते. तर ह्याला उकळी काढून घ्यायची आपल्याला. तर डाळीला आता उकळी आली आहे छान आपल्या. तर 2-3 मिनटं मस्त अशी मोठ्या गॅसवरच आपण हिला उकळी काढून घेणार आहोत. तर मस्त अशी उकळी काढून घेतलेली आपण हिला. तर ह्याच्यामध्ये मी आता पाव चमचा मटण मसाला ॲड करते. तुम्ही मटण मसाला किंवा गरम मसाला किंवा तुमच्याकडे असेल तर गोडा मसाला ह्या तिन्हीपैकी कुठलाही मसाला ॲड करू शकता. तर आपण हिला फास्ट गॅसवर 2-3 मिनटे छान उकळी काढून घेतली. आता झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं शिजवून घेऊया डाळीला. तर 7 ते 8 मिनटानंतर बघा आपली डाळ मस्त अशी शिजून रेडी झालेली आहे. ही रेसिपी ना मस्त अशी 15 ते 20 मिनटात बनवून रेडी होते. अगदी तुम्ही कांदा कापण्यापासून जरी टाईम कॅल्क्युलेट केला ना आणि तुमचा स्पीडसुद्धा व्यवस्थित असेल कापण्याचा तर खूप लवकर अशी टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते. तर एकदा तर नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. तर मस्त आपली मसूरची डाळ बनवून रेडी झालेली तुम्ही बघू शकता किती छान दिसते आणि खूप छान असा घमघमाटसुद्धा सुटलेला आहे. टिफिनला देण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. ज्या दिवशी फक्त आपल्याला डाळच करायची आहे, भाजी वगैरे नाही करायची, त्यावेळेलासुद्धा खूप छान असा ऑप्शन आहे हा. त्याचबरोबर जे बॅचलर असतील त्यांनासुद्धा खूप असा छान ऑप्शन आहे. फक्त एक डाळ जरी बनवली तरी ते चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा राईसबरोबरसुद्धा ही डाळ खाऊ शकतात. तर मस्त अशी आपली मसूरची डाळ बनवून रेडी झालेली आहे. भाजीची सुद्धा गरज नाही, एवढी टेस्टी बनते ही डाळ. तुम्ही जिरा राईस आणि सॅलेड, काकडी, टोमॅटो, कांदा ह्याच्याबरोबर जर खाल्ली ना आणि चपातीबरोबर सुद्धा खूप छान टेस्ट लागते याची. तर ही रेसिपी तर बनवून झालेली आहे आपली. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अशीच एक टिफिन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.